नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं. आता आपण तळेगाव दाभाडे जो गाव स्टेशन रोड आहे त्या ठिकाणी आहोत आणि तळेगाव दाभाडे परिसरामध्ये रिक्षा म्हटलं तर एक जीवनवाहिनी आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक असो, लहान मुलं असो, शाळेतील विद्यार्थी असो, यांच्यासाठी चांगली सर्व्हिस देणारी म्हणून रिक्षा चालकाकडे पाहिलं जातं आहे. आज या ठिकाणी शांताई सिटीसमोर एका नवीन रिक्षा संघटना थोडक्यात एक जो स्टॉप आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यातील काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी जी सजावट केलेली रिक्षांची आणि हे व्यवस्थितपणे केलेले आणि पुढेपर्यंतच हे आहेत. 10-12 रिक्षाचं सध्या स्टँड इथं बनवलेलं आहे आणि एक बोर्डसुद्धा लावलेलं आहे. तर ते पदाधिकारी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सोबत काही तळेगावातील ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी पहिल्यांदा साधारण एक 90-95चा काळ असेल त्यावेळेस ते रिक्षा चालक म्हणून त्यांनी काम केलं. आतासुद्धा ते मोठ्या सामाजिक कार्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे थोडं जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. जय श्रीराम. तर आत्ता आपले मी साधारण 90-95च्या काळामध्ये आपली आक्रमण रिक्षा पाहिली होती. त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं असायचं आणि मग जिजामाता चौकात आपला एक स्टॉप असायचा. परंतु आता तळेगावमध्ये लोकसंख्या वाढते तसे रिक्षा चालकसुद्धा वाढतात. परंतु रिक्षा चालकांची एक सेवाभावी म्हणजे एक चांगली त्यांची सवय आहे किंवा एक चांगलं तळेगावकरांना एक चांगलं सुविधा देतात ते. तर त्यांच्याविषयी आपलं काय सांगणं आहे त्याचं सांगू शकता का? तळेगाव शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या धर्तीवर 90मध्ये एवढी संख्या नव्हती. त्या मानाने आपण तळेगाव शहरामध्ये लोकांना चांगली सेवा दिलेली आहे. म्हणजे कोणी म्हणजे त्यावेळेस फोनचं प्रमाण कमी असताना म्हणजे जे काही आपण ग्राहकांना लोकांना सेवा देतो, लोक अक्षरशः आपल्यावर विश्वास ठेवून म्हणजे रिक्षा चालकांवर विश्वास ठेवून ते त्यांच्या घरी जायचे. अगदी बरोबर. आणि बाबा चल तू. आणि काही मंडळी जी काही प्रमुख घरातली लोकं होती की ती एक ठराविक रिक्षाच वापरायचे. म्हणजे असा एक घरचा माणूस रिक्षा चालक हा रिक्षा चालक नसून हा प्रत्येक घराचा एक वाहिनी झालेली आहे. अगदी बरोबर. अशा या तळेगाव शहरामध्ये वाढती लोकसंख्या हे करून आमचे काही कार्यकर्ते यांनी आज काळाची गरज लक्षात घेऊन या तळेगाव शहरामध्ये शांताई सिटीच्या जवळ म्हणजे अधिक कारण शांताई सिटीच्या इथं समर्थ हॉस्पिटल तसंच ढाकणे हॉस्पिटल, बँक आहे, मॉल आहे आणि अशा गजबजलेल्या ठिकाणी त्यांना लोकांना सेवा पुरवता यावी या उद्देशाने आमच्या काही कार्यकर्त्यांनी इथं रिक्षा साधारण आमच्या 15 रिक्षा इथं कायम सेवेसाठी तत्पर राहतील. आणि सर्वांचा विश्वास कायम संपादन जो राहिलेला आहे की तळेगाव शहराच्या रिक्षा संघटनेच्या प्रत्येक रिक्षा संघटनेच्या बाबतीत जो लोकांचा एक आस आहे की नाही बाबा ही विश्वासाची लोक आहेत, आपली घरची लोक आहेत, तीच परंपरा कायम या शांताई सिटीच्या रिक्षा स्टँडमधनं पुरवली जाईल. आणि तुमच्या ग्राहकांचा जो काही मनोबल कायम समर्थन या रिक्षा स्टँडमधनं मिळावं त्यांना अशी मी सर्वांना विनंती करतो. आज तळेगाव शहरामध्ये या सर्व कार्यकर्त्यांना कायम आपण सार्वजनिक कामामध्ये काम करताना पाहतो. बरेचशी कार्यकर्ते काही सार्वजनिक मंडळामध्ये काम करतात आणि त्यांनी हा एक वेगळा नवीन उपक्रम चालू केला. या 26 जानेवारीच्या निमित्ताने आज त्यांनी शांताई सिटी सेंटरला रिक्षा स्टँड चालू केलं. त्या रिक्षा स्टँडला आणि माझ्या सर्व रिक्षाधारक बांधवांना माझ्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपल्यासोबत तळेगावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडे थोडक्यात आपण जाणून घेऊया की रिक्षावाल्यांविषयी त्यांची प्रतिक्रिया काय. सर नमस्कार, आपलं नाव सांगावं. मोहन खैरे. बरं, आपण तळेगावात किती वर्षापासून राहतात? 10 वर्ष. बरं, तळेगावातील जे रिक्षा चालक आहेत आता आपल्या समोरचे आहेत त्यांनी नवीन स्टँड स्थापन केलं आहे. परंतु तळेगावातील जीवनवाहिनी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण तळेगावातील प्रत्येक रिक्षाला स्थानिक आहे आणि तळेगावातील प्रत्येक नागरिकाचा त्यांच्यावर विश्वास देखील आहे. रात्री अपरात्री कोणती सेवा असो तर त्यांच्याविषयी आपण काय सांगाल आता? इथली सेवा रिक्षावाले सगळे चांगले आहेत. पाहिजे तेव्हा बोलवतो तेव्हा लगेच येत होते. बरं, आणि सेवा चांगली देतो. आता या ठिकाणी लोकांचा विश्वास आहे. बरं, आता शांताई सिटीमध्ये बऱ्याच प्रकारात दवाखाने पण आहेत, शाळा आहेत काही किंवा जो वाहता रस्ता आहे या ठिकाणी स्टँड लावल्यानंतर काही त्यांना म्हणजे सकारात्मक वाटेल का नागरिकांना? नाही, सकारात्मक झाले. लोकांची सेवा आणि अडचण पण दूर झाली. जवळच्या जवळ त्यांना रिक्षा मिळते इथं. बरं, थोडक्यात नागरिकांचा सुद्धा सांगणे की या ठिकाणी खरी आवश्यकता होतीच. कारण प्रत्येक ठिकाणी बस सेवा जाऊ शकत नाही. रिक्षा चालक म्हटलं तर कसं लगेच इमर्जन्सी फोन जरी केला तर ते घरापर्यंत येऊ शकतात किंवा दवाखाने आहेत, दवाखान्यामध्ये पेशंट आणायचा असतो किंवा सोडायचा असतो. त्यासाठी या रिक्षा स्टँडचा खूपच चांगला वापर होणार आहे.
ओ भेगडे इकडे. आता आपल्यासोबत तळेगाव दाभाडे येथील उमाबाई दाभाडे साहेब पतसंस्थेचे पदाधिकारी आहेत सुनील दाभाडे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नक्की काय प्रतिक्रिया आहेत. सर नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी जे आता रिक्षा स्टँड झाले यातून आपल्याला काय म्हणजे नक्की साध्य होईल असं काय वाटतं? ही रिक्षा सेवा म्हणजे रुग्णसेवा ही ईश्वरी सेवा आहे. त्यामुळे ही आपले स्थानिक लोक आहे आपल्या, त्यांना रोजगार बाकीचं कुठली अपरात्री असू द्या काही असू द्या, ही लोक आपल्या गावाच्या ह्याच्यासाठी म्हणजे कुठलीही काय असू दे फोन आला तर लगेच तत्पर सेवा देणारे. त्यामुळे यांना मी शुभेच्छा देतो की आपली रुग्णसेवा आणि सर्वांना व्यवस्थित आपलं म्हणजे आवाजवी दर न घेता म्हणजे थोडक्यात वाजवी दरात आणि चांगली सेवा देतात, वाजवी देतात आणि कुणालाही काही नाही का आपल्या तळेगावातले नागरिक कुठलीही फोन असू द्या ते तत्पर सेवा देणारे. म्हणजे या आता इथं समर्थ मल्टी हॉस्पिटल आहे, एखाद्या रुग्णाला जर गाडी लागली तर तत्पर सेवा देणारी ही सेवा आहे. त्यामुळे मी त्यांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडत जावो हीच तळेगाव दाभाडेच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आणि आभार मानतो त्यांचं. ओके. काढा गणपती बाप्पा मोरया. गाणं लावलं लावायचं कधी